मत्ताईची चोकटली खबर 20वा अध्याय. येसू हे गोष्टी समजे सांगून झाल्यावर झालेला काय होय म्हणले ना तो आपल्या शिष्यानले हे रकमीनं सांगला. 2 दिवस झाल्यावर पस्कमनाचा सण येते म्हणून तवा माणसाचे लेखता सिलीवर मारवले हवाली करायचं पडते म्हणून तुम्हाला चोवते म्हणून सांगला. ते वक्ती मुख्य कटोडे आणि माणसांचे मोठले वाले कायपमनाचे मोठे कटोडेचे बंगले पै येऊन मिरून येसूता कपटेले उपवून धरून आणि त्या मारून टाकाव म्हणून समधी मिरून सोच केले. तो माणसंप लोली होई नसला सणाचे दिवशी नको म्हणून म्हणले. येसू बेतनिया मनवचे गावापा याजे अंदी खोडदुख राहिले सिमोनच्या घरी राहतानी एक बाई खूप भारीतला खूप वासियोचे अस्तर तेलाचे गुरगीता त्याच्याजवळ धरून आली. येसू खवले बसून राहतानी ते बाई वासियोच्या तेलता त्याच्या डोसक्यावर रिचुली. शिष्याना ते देखून रगिले येऊन हे नुकसान काहले याता खूप जुग पैशांले विकून ते पैशांता गरिबांले देऊये की म्हणून म्हणले. येसू ते घटनेत चोवून हे बाई माझ्या बारेत ये खूप चोकटला काम केली. हे बाईता तुम्ही कसा लाकी करता हा म्हणून त्यांता म्हणला. गरीबवाले कवचले तुमसंग राहतेत पण मी तुमसंग कवचले नाही राहो. हे बाई खूप वासियोचे अस्तर तेलता माझ्या अंगावर रिचून माता समाधी करावसाठी असं केली. आणि येसू मी तुम्हाला पक्का सांगतो हे समदे कलिपा चोकटी खबर कोटी प्रचार करायचं पडतेयो थेती हे बाई केलेले कामा आणि तिची कीर्ती कवचले हेतू राहते म्हणून म्हणला. तवा 12 जण शिष्यनांपणू एकला इस्करियोत युदा मनवचा मुख्य कटोड्यांच्या जवळ जाऊन मी त्याता तुम्हाला हवाली केले ना तुम्ही मला काय देता म्हणून त्यांता पूसला. त्यासाठी त्यांनी त्याले 30 चांदीचे बिल्ल्यांत देवकून दिले. तवा पण तो येसूत हवाली करावं म्हणून बरोबरच्या वक्तीता देखत राहिला. आमेनसले भाकरींचे सणाचे पहिले दिवशी शिष्याना येसूच्या जवळ येऊन आम्ही तुझसाठी खववले कोटी पस्केचे जेवण तयार करावं म्हणून म्हणतायस म्हणून येसूत पूसले. त्यासाठी येसू तुम्ही चारपाले फलाना ते माणसाच्या जवळ जा माझी वखत जवळ येऊन हाये. माझ्या शिष्यानांसंग काही मिरून तुझ्या घरी पस्कमनाचे सणात करावं म्हणून मास्तर सांग म्हणला म्हणून त्याले सांगा म्हणून म्हणला. येसू शिष्यानाले सांगलेवनी शिष्याना पस्कमनाचे सणाता तयार केले. दिवस गेल्यावर येसू आपले जे 12 जण शिष्यानांसंग मिरून खववले बसला. त्यानी खाऊत राहतानी येसू तुमपण एकला माता फसुते म्हणून तुम्हाला पक्का सांगतो म्हणून म्हणला. त्यासाठी त्यानी खूप कलाकला होऊन त्यापण हर एकला मी हो की प्रभू म्हणून त्या आता पूसले. त्यासाठी येसू हे वाटीपलेता कोणतं माझ्या संग मिरून खवव बसलायो थोस माता फसुते म्हणून जवाब दिला. माणसाचे लेखाचे मरणाचे बारेत वचनिंप लिहुलेवनी थो जाऊत आहे पण कोण करतानी माणसाचे लेखात हवाली करत पडतेयो ते माणसाले शिक्षा नाही चुके. तो माणूस नाही जाणून न म्हणले ना त्याले चोकट होय म्हणून सांगला. त्यात फसवाचा युदा मास्तरा मी हो की म्हणून त्यात पोचल्यावर तू म्हणलेवनीस म्हणून येसू म्हणला. त्याहानी खाऊत राहतानी येसू एक भाकरीत धरून भगवंताले दंडसमुद्र करून मोडून आपल्या शिष्यानले देऊन तुम्ही घेऊन खा हे माझा अंग होय म्हणून सांगला. आणि येसू वाटीत धरून दंडसमुद्र सांगून त्यांले दिला. हे वाटी पालेता तुम्ही समधी पिया हे माझा रकत होये म्हणले ना. पापांचे माफीसाठी कितीक जण माणसांसाठी सांडवाचा किर्याचा रकत होये. माझ्या बापाचे राजवाडे पा तुमसंग काही 90 अंगुरांच्या रसात पिऊतवरी येतून इकडे त्यात मी नाही पिवो म्हणून तुम्हाला सांगतो म्हणून म्हणला. तितके त्याने भगवंताला दंडसमुद्र करून झाल्यावर ओलिवला मनाच्या डोंगरावर गेले. तवा येसू त्यांत असं म्हणला. आजच्या रात्री तुम्ही समधी माता सोडून देऊन जाता कसं म्हणले ना मेंढ्यांचे गाय किता मारतो मंदे परवाचे मेंढे समधे फकुरला होतेत म्हणून लिहून आहे की. पण मी मरणापण उठल्यावर तुमचे 2 अंदीस गलिलिया मनावचे प्रांतमप्पा जातो म्हणून म्हणला. तवा पेतूर त्याहानी समधी तू तर सोडून दिले तरी पण मी तू ता सोडून नाही देऊ म्हणून त्यात म्हणला. येसू पेतूर तर देखून आजच्या रात्री कोंबडा आरवचे अंदी तू माता नाही ओळखो म्हणून 3 झोक म्हणतेस म्हणून कटण्यात याले सांगला. त्यासाठी पेतूर त्यात देखून तूच बरोबर मला मरण आलेलं काही मी तू ता नाही ओळखो म्हणून नाही म्हणून म्हणला. शिष्यानं समधी तसंच म्हणले. तितक्यात येसू त्यांसंग काही
गेत्समने मनाचे जागे आला. मी तेथे जाऊन प्रार्थना करून येऊत्वरी तुम्ही येथे बसून राहा म्हणून शिष्यानांले सांगला. तेव्हा पेतुरता आणि जेबेदेचे दोघे जण पोरांता आपण सांग धरून जाऊन कलाकला होत चिंता करायचं सुरू केला. तेव्हा येसू मरे जोग माझा परण खूप दुःखानं भरून आहे. तुम्ही येथे उभं होऊन माझे संग काही चेते राहा म्हणून त्यानले सांगला. अनेक जराशी दूर जाऊन उबडा पडून माझे बा तुझे न झाले ना हे वाटिता माझे पण दूर कर. तरी पण माझे इच्छेचे वनी नाही तुझे इच्छेचे वनी सोवून दे म्हणून प्रार्थना केला. येसू अनेक आपणाचे शिष्यानांच्या जवळ येऊन त्याने झोपून राहोत देखून 1 घंटा काही तुम्ही मासांग चेते नाही राहू सका की तुम्ही परीक्षा पडे नसला चेते राहून प्रार्थना करा. आत्मा तयारूसपणे आंग बडा नसला होय म्हणून पेतुरले सांगला. आणि दुसरी बार जाऊन माझे बा मी आता पिल्ल्यांतरीपणी हे माझपणू दूर नाही झाले ना तुझे इच्छेचे वनी सोवून दे म्हणून प्रार्थना केला. आणि तो फिरून येऊन त्याने आणि झोपून राहोत देखला. कसं म्हणले ना त्यांचे डोळे गुंगना राहिले. येसू आणि त्यांत सोडून देऊन जराशी दूर जाऊन तेच गोष्टीचं सांगून 3वी बार प्रार्थना केला. तेव्हा तो आपल्या शिष्याच्या जवळ येऊन आता झोपून आराम करा. अधिक ते वखत येऊन आहे. माणसाचा लेख पापींच्या हातात हवाली होत आहे. उठा आता जाऊन अधिक माता हवाली करायचा वाला जवळ येऊन आहे म्हणून त्यांना सांगला. येसू आणि बोलत राहताना 12 जण शिष्यांपण एकला इस्करियोत युदा आला. त्या संग काही मुख्य करडेंपणू आणि युदनांचे मोठे माणसांपणू खूप मोठी माणसांची मांदी सूर्या आणि बरच्या धरून आले. येसू तर फसवोचा वाला मी कोणाचं तोंड तुमतो थोस येसू होये आता तुम्ही धरा म्हणून त्यानले ओळखण सांगला. संगच तो येसूच्या जवळ येऊन मास्तरा तुले खुशाल म्हणून सांगून त्याचा तोंड चुंबला. येसू त्याता दोस्ता तू काय करावले आलासो ते कर म्हणून त्याले सांगला. तेव्हा त्याने त्याच्या जवळ येऊन त्याजवळ पडून त्याचा धरले. अधिक येसू संग काही रहोचे वाले पण एकला हात उचलून मोठे करडीच्या नौकरात मारून सुरीना त्याच्या कानात तोलला. तेव्हा येसू त्या संग असा म्हणला तुझे सुरी ठेवायचे थैली पण ठेव. सुरी धरावचे वाले समधी सुरीनच नाश होते ते. तो तुम्ही काय सोचता मी माझ्या बापाले प्रार्थना करू नाही शकू की एक मौका मी प्रार्थना केले ना तो स्वर्गपले 12,000 दूतांच्या दलामंदून काही माझ्यासाठी अधिक दूतांना धाडते. मी प्रार्थना केले ना तसा होते पण तसं केले ना वचन घडू नाही सके म्हणून त्याले सांगला. तेच वक्ती येसू माणसांच्या मादीत देखून तुम्ही माता मुदरपणा तोरटेत धराव आले वनी सूर्य धरून बरच्या धरून ठरवले आले काय. मी हर रोजी युधन आराधना करायचे गुडीपा बसून बोध करत राहताना तुम्ही माता नाही धरल्या. तो प्रवक्तांचे वचने घडे जोग हे समजा झाला म्हणून सांगला. तवा त्याच्या शिष्यानं समधी त्याला सोडून धावत गेले. येसू तर धरलेले वाले मोठा कटोटा झालेला कायपा मनाच्या माणसाच्या जवळ त्याला धरून गेले. तेथे खानणीत बोध करायचे वाले आणि युधनांचे मोठे माणसा मिरून राहिले. पेतूर मोठे करोड्याच्या घराचे आवारेपर्यंत दूर दूरनु येसूच्या मांगा अंदर जाऊन याचा अंत कोणत्या रकमीनं होते यो देखाव म्हणून शिपाईदारांसंग बसला. मुख्य कटोडेना आणि मोठे पंचायती पर होचे वाले समधी येसू तर मारून टाकाव म्हणून त्याले उरपटी होऊन लबडीचे गवेंता धांदरूत राहिले. पण लबड गाव सांगायचे वाले कितीको जण आले ना तरी सुबूत नाही भेटला. आखरीले 2 जण माणसं येऊन हो युधन आराधना करायची गुडीता फोडून टाकून 3 दिवसांना बांधव शकतो म्हणून म्हणले. मोठा कटोडा उठून तू काहीच जवाब नाही सांगेस की याने तुझे बारे देवाचं गवा का होय म्हणून त्याचा पूसला. पण येसू काहीच बोले नसला दब राहिला. त्यासाठी मोठा कटोडा येसू तर देखून तू भगवंताचा लेख झालेला ख्रिस्तू राहिले ना ते गोष्ट माले सांग म्हणून जिवंत राहिले भगवंताच्या नावानं आण घेत हवो. त्यासाठी येसू तू म्हणले वनीस म्हणून म्हणला. पण येथून इकडे माणसाचा लेख समजा शक्तिमान झाले भगवंताची उजव्या बाजूना बसून राहोचा आणि स्वर्गपले डल्यांवर उतरून येवत तुम्ही देखता म्हणून मी सांगतो. हे ऐकून मोठा करोडा आपणाचे कपड्यांत फारून टाकून हो माणूस भगवंताचं दूषण केला. आम्हाला आता गवेदारांकून काहीच काम नाहीता. अधिक हो दूषण करताना तुम्ही आताही ना ऐकल्या तुम्हाला काय समजत आहे म्हणून तो पूसला. त्यासाठी त्याने
हो मराठी शिक्षेले योग्य होऊन हाय म्हणून म्हणले. तव त्यांनी त्याच्या तोंडावर थुकून त्यात मारले. आणि काही जण त्यात थापडा मारून, ख्रिस्तू तू तर मारलेला वाला कोण होयो प्रवचन करून सांग म्हणून म्हणले. पेतूर आवऱ्याच्या जवळ बसून राहताना काम करायची एकली पोरगी त्याच्या जवळ येऊन, तू गलिलेचा झालेला येशू संग काही राहिलास की म्हणून म्हणले. त्यासाठी पेतूर, मी त्या संग नाही राहिलो, तू म्हणावचा घटना मला नाही ठावा म्हणून समद्यांच्या पुढं म्हणला. पेतूर आवऱ्याच्या डरटपणू बाहेर गेल्यावर आणि केली काम करायची पोरगी त्याजवळ जाऊन, हो काही नजरेचा झालेला येशू संग राहिलेला वाला होय म्हणून तिथल्या वाल्यांना सांगली. तव पेतूर आण घेऊन, मी त्या संग नाही राहिलो, तो माणूस कोण होयो मी त्यात नाही ओळख म्हणून अनेक म्हणला. जराशी मान झाल्यावर ते उभं होऊन राहोचे वाले समधी पेतूरच्या जवळ येऊन, खरंच तू त्याच्या शिष्यानं पण एकला होईस, तुझ्या गोष्टी तुझ्या बारेत गवा देत आहेत म्हणून त्यात म्हणले. त्यासाठी पेतूर, तो माणूस कोण होयो मी त्यात नाही ओळखो म्हणून सांगून सापने देवले आणि आण घेवले सुरू केल्यावर संघास कोंबडा आरवला. म्हणून कोंबडा आरवची अंदी, तू माता नाही ओळखो म्हणून 3 बार म्हणतेस म्हणून येशू सांगलेल्या गोष्टीचा पेतूर हेतू करून बाहेर जाऊन दुकाना खूप लल्ला.